त्या सूर्यासारख्या तेजस्वी पुरुषाला बघून सावित्रीने त्याला प्रणाम केला. आपण कोण आहात अशी पृच्छा केली. तेव्हा त्याने सत्यवानाचे प्राण घेऊन जाण्याचे प्रयोजन सांगितले व सत्यवानाचे प्राण पाशात बांधून तो मार्गस्थ झाला. सावित्री त्याच्या पाठोपाठ निघाली. तिला त्याने येऊ नकोस असे सांगताच ती म्हणाली, जिथे माझा पती नेला जात आहे तेथे मलाही यायला पाहिजे. हा सनातन धर्म आहे. मी आता थांबणार नाही. तसेही 7 पावले एकत्र चालण्याने मैत्रीचे संबंध दृढ होतात. आपल्या पाठोपाठ मी इतक्या लांब चालत आलेली आहे, तेव्हा आपल्यात मैत्रीचे संबंध दृढ झाले आहेत. धर्माचे पालन करणे हेच माझे उद्दिष्ट आहे. हे ऐकून विस्मित झालेल्या यमधर्माने तिला वर मागण्यास सांगितले. तिने त्या वरान्वये आपल्या प्रज्ञाचक्षु श्वशुरांसाठी डोळ्यांची प्राप्ती व्हावी ही इच्छा प्रकट केली. तिची इच्छा निश्चितपणे पूर्ण होईल. आता तरी तिने परत जावे असे यमाने तिला सांगितले. तेव्हा तिने त्याला म्हटले, सत्पुरुषाचा सहवास कधीही निष्फळ होत नसतो. दैववशात मला आपला सहवास लाभला आहे, तर मी तो कसा सोडेन. तेव्हा तिला यमाने दुसरा वर देऊ केला. सत्यवानाचे प्राण सोडून काहीही माग, मी देईन. तेव्हा तिने तिच्या सासऱ्यांना त्यांच्या राज्याची पुनर्प्राप्ती व्हावी व त्यांनी सदैव धर्माचे पालन करावे असा वर मागितला. तोही पूर्ण झाला. तरीही तिने यमाचा पाठलाग सोडला नाही. तिच्या दृढ निश्चयाचे व बुद्धिमत्तेचे कौतुक करीत त्याने तिला तिसरा वर प्रदान केला. तेव्हा ती म्हणाली, माझा पिता अश्वपती पुत्रासाठी आसुसलेला आहे. तेव्हा त्याला कुलपरंपरा चालवणारे 100 पुत्र होत. हा वर मिळाल्यानंतरही तिने चालणे सोडले नाहीच, पण तिने यमाची स्तुती आरंभली. स्तुती कोणाला प्रिय नाही. यमधर्म विरघळला व म्हणाला, तुला हवा तो वर माग. तेव्हा तिने मी व सत्यवान यांना 100 औरस पुत्र प्राप्त होत असा वर मागितला. तथास्तु. हे ऐकताच मंद हसत सावित्री म्हणाली, तू पुत्रप्राप्तीचा वर मला दिला आहेस. तो पुण्यकारक दाम्पत्य संयोगाशिवाय सफल होणार नाही. तो सफल व्हायचा असेल तर माझा पती मला परत देण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय तुला उपलब्ध नाही. अशा रीतीने आपल्या युक्तिवादाने सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत आणले.